नमस्कार. आज आपण श्री महाभागवत पुराण याचे वाचन करणार आहोत. चालू करण्या अगोदर मी सर्वांना सांगू इच्छिते, आपण मराठीमध्ये हे महाभागवत पुराण बघणार आहोत. चला तर आपण चालू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. तृतीय स्कंद, प्रथम अध्याय. उद्धव आणि विदुर यांची भेट. श्रीकृष्ण म्हणाले, जी गोष्ट तू विचारलीस तीच. सुख समृद्धीयुक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रेयांना विचारली होती. जेव्हा पांडवांचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले होते, तेव्हा दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते. राजा परीक्षिताने विचारले, प्रभो, भगवान मैत्रेयांची विदुराशी भेट कोठे झाली आणि केव्हा त्यांचा संवाद झाला ते आपण आम्हाला सांगावे. पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रेयांना अगदीच साधा प्रश्न विचारला नसेल, कारण मैत्रेयांसारखा साधू शिरोमणींनीही त्यांचा आदर केला होता. त्यावर सूत म्हणाले, राजा परीक्षिताने असे विचारल्यावर सर्वज्ञ शुकदेवांनी अतिशय प्रसन्न होऊन म्हटले ते ऐका. शुक्राचार्य म्हणाले, ज्यावेळी अंध राजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दृष्टपुत्रांचे पालन पोषण करतानाच आपला धाकटा भाऊ पांडू यांच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरात पाठवून त्या घराला आग लावून दिली, तसेच त्यावेळी आपली सून आणि महाराज युधिष्ठिरांची पट्टराणी द्रौपदी हिचे केस भर सभेत दुःशासनाने ओढले. त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या धारांमुळे तिच्या वक्षस्थळाला लावलेले जे केशर वाहून जाऊ लागले. तरीसुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला कुकर्मापासून अडवले नाही. अन्यायाने धूतांमध्ये जिंकलेल्या सत्यपारायण आणि सरळ अशा युधिष्ठिराचे राज्य वनातून परतल्यावर अटीप्रमाणे त्याने परत मागितले, परंतु त्यांचे वडिलोपार्जित राज्य मोहवश झालेल्या धृतराष्ट्राने त्या अज्ञात शत्रूला परत दिले नाही. महाराज युधिष्ठिराने पाठवल्यामुळे जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या सभेत सज्जनांना अमृत समान वाटणारे भाषण केले. धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही, कारण त्यांचे सर्व पुण्यच नाहीसे झाले होते ना. नंतर सल्लामसलतीसाठी जेव्हा विदुराला बोलावले गेले, तेव्हा सर्व मंत्र्यात श्रेष्ठ अशा विदुराने राजभवनात जाऊन थोरले बंधू धृतराष्ट्राने विचारल्यावरून त्याला जो सल्ला दिला, त्या सल्ल्याला नीतिशास्त्र जाणणारे लोक विदुर नीती म्हणतात. विदुर म्हणाला, महाराज, आपण अज्ञात शत्रू युधिष्ठिराला त्याच्या राज्याचा हिस्सा देऊन टाका. सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधही ते सहन करीत आहेत. ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता, तो बदला घेण्यासाठी आपल्या छोट्या भावासह मोठ्या क्रोधाने फुत्कार टाकीत आहे. पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेसे करून घेतले आहे. ते यदुवीरांचे आराध्य दैवत. त्यावेळी आपली राजधानी द्वारकापुरी येथे आहेत. पृथ्वीवरील मोठमोठ्या राजांना त्यांनी जिंकून घेतले आहे आणि ब्राह्मण तसेच देवही त्यांच्याच बाजूने आहेत. त्यांचे आपण पुत्र मानून पालन पोषण करीत आहात. त्या दुर्योधनाच्या रूपाने तर मूर्तिमान दोषच आपल्या घरात घुसला आहे. श्रीकृष्णाचाच द्वेष करणारा आहे. म्हणून आपण श्रीकृष्णांना विनमुख होऊन ऐश्वर्यहीन होऊ लागला आहात. आपल्या कुळाचे कल्याण व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण ताबडतोब या दृष्टाचा त्याग करावा. साधुजन त्यांचे अनुकरून त्यांची इच्छा करीत आहेत. त्यांचे हे म्हणणे ऐकून कर्ण, दुःशासन आणि शकुनी सहित दुर्योधनाचे ओठ क्रोधाने थरथर कापू लागले आणि त्यांचा तिरस्कार करीत तो म्हणाला, अरे, या कपटी दासीपुत्राला येथे कोणी बोलावले? त्यांचे अन्न खाऊन हा जिवंत आहे. त्याच्याच प्रतिकूल होऊन शत्रुपक्षांची बाजू घेत आहे. याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हाकलून द्या. बाणाप्रमाणे तीक्ष्ण असे कठोर शब्द त्या भावादेखत ऐकून ते शब्द मर्मभेदी असूनही विदुराने वाईट वाटून घेतले नाही आणि भगवंताच्या मायेची